नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मैद्याची बर्फी बनवून दाखवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, पाऊण कप साखर घेतलेली आहे, 2-3 विलायची आणि 1 कप साजूक तूप. तूप कढईमध्ये टाकूया. आता मी याच कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकूया. याला मिक्स करून घेऊया. पूर्णपणे मिक्स करून घेऊया याला. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता याला थोडंसं भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. थोडासा कलर बदलेपर्यंत भाजूया, तूप सुटेपर्यंत. हे बघा छान असं आपलं हे भाजून झालेलं आहे. थोडंसं तूपसुद्धा सोडलेलं आहे त्याने. आता याला थंड करायला ठेवूया. मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेऊया, त्याच्यामध्ये विलायची टाकूया. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं तरी चालते. याच्यामध्ये हे बघा छान असं बारीक झालेलं आहे. हे आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. याच्यामध्ये याला टाकूया साखरेला आणि याला मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. हे बघा पूर्णपणे एकजीव झालेला आहे. आता एका डब्याला तूप लावूया आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकूया. आणि हे मिश्रण याच्यामध्ये टाकूया. पूर्णपणे टाकून घेऊया हे सर्व. आता याला सर्व बाजूने पसरून देऊया. सर्व बाजूला असं व्यवस्थित करून घेऊया. आणि याला असंच 1 तास असंच ठेवूया. थोडंसं दाबल्यावानी करूया, म्हणजे याची जी हवा आहे ती निघून जाईल. 1 तास याला ठेवूया. हे बघा 1 तासाच्या नंतर हे खूप छान असं सेट झालेलं आहे. आता चाकूच्या सहाय्याने आपण याला बाजूला असं ढिल्लं करूया. थोडंसं सर्व बाजूला करून घेऊया. हे बघा पूर्ण बाजूला केलेलं आहे. आता ताटावरती याला असं बंद करून घेऊया. बघा पलटी करून घेऊया. हे बघा छान असं निघलेलं आहे. याच्यावरती बटर पेपर आहे, तो काढून घेऊया. आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्या पाडूया. याच्या पूर्ण वड्या पाडून घेऊया याच्या. हे बघा छान असं कट होत आहे. सर्व बाजूने करून घेऊया. हव्या त्या आकाराच्या करून घ्यायच्या आहे. एक मोडून सुद्धा दाखवते. हे बघा किती छान अशी मऊ झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपली ही मैद्याची बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर,